सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख याच्या व्हायरल व्हिडिओची अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी तात्काळ दखल घेताच सोलापुरातील नोबल हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर गुरुवारी सील करण्यात आलं। सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यानं त्याच्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून आपल्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात। या व्हिडिओमध्ये तो एक अभिनेता म्हणून नाही, तर एक मुलगा म्हणून मदतीची याचना करताना दिसतोय। ज्या बापानं वेळीच पोटाला चिमटा काढून लहानाचं मोठं केलं, त्याच बापाच्या उपचाराचा खर्च झेपेना म्हणून हतबल झालेल्या लेकानं आर्थिक मदतीचं आवाहन करत हा व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये अरबाज शेख यानं रुग्णालय प्रशासनाच्या सक्तीवरही बोट ठेवलंय। अरबाजनं ज्या रुग्णालयात वडिलांना दाखल केलंय, त्या रुग्णालयानं त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घेण्याची सक्ती केल्याचं त्यानं सांगितलंय। अरबाज शेख, मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलंय। तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं। आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले। आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितले की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या, तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या। त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या। तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला। आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही। मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो, तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथे एवढी लूट होती आहे आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे, आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं। आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधं आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता। त्यानंतरही रुग्णालयानं अभिनेत्यावर केलेली सक्ती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। तर या रुग्णालयावर कारवाई करा अशा कमेंट्सही अरबाज शेखच्या व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत। पण आता अरबाजनं सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून व्हिडिओ हटवला आहे। दरम्यान अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीनं नोबल हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिले। सकाळी माननीय आयुक्त अन्न औषध प्रशासन व माननीय सहआयुक्त पुणे विभाग यांच्याकडून आपणास अशी माहिती प्राप्त झालेली होती की सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटल येथील मेडिकलमधून, याच मेडिकलमधून औषधं रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी खरेदी केली पाहिजे अशा प्रकारची सक्ती केली जाते। त्यानुसार तात्काळ या मेडिकलला मी तपासणीसाठी व्हिजिट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की माननीय आयुक्तांचं जे परिपत्रक आहे त्याचं सर्रासपणे या ठिकाणी उल्लंघन दिसून आलेलं आहे। मेडिकलची सखोल तपासणी केलेली आहे। तपासणीमध्ये औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील बऱ्याच नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आलेलं आहे। आणि हे जे सर्व उल्लंघन आहे हे जन आरोग्याच्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असल्यामुळे आज रोजी मी तात्काळ या औषध विक्री पेढीस औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। याच्यामध्ये सर्व जी काही उल्लंघन आहेत ते आपण तपासणी अहवालात नमूद केलेले आहेत। सर्व उल्लंघनं गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे आपण तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आज रोजी यांना तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस जारी करून पुढील कारवाई केली। सर, तो पेशंट काल दुपारी 2 वाजता येणार आहे म्हणून मला फोन आला। मी बाहेर जाणार होतो तरी मी थांबलो आणि त्याला बघितलं आणि मला कळलं की न्यूरोचा प्रॉब्लेम आहे, मेंदूचा, आणि तिथं अटॅक आला आहे। परत अटॅक म्हणल्यावर ते आपलं हॉस्पिटलचं नाव असतं, ते लोक म्हणले की तुम्ही करा इथं। मग ठीक आहे पाठवा। ते आलं, त्यासाठी तासभर थांबलो, चेक केलं, त्याला सांगितलं की हार्टचं नाही आहे तुला,
पण आता मेंदूचा त्याला उपचार इथं करायचा आहे तर हो करायचं आहे मला. मी ते पण सांगितलं की सिरियस आहे, व्हेंटिलेटर आहे खर्च. आणि ऑलरेडी मी बघितलं 8 दिवसाच्या रेकॉर्डमध्ये त्याला खूप 4 दिवसापासून खूप महागडे अँटीबायोटिक चालू होते. रोजचे मला वाटतं काहीतरी मला माहिती नाही 10, 20, 30,000, 40,000ची मेडिसिन रोज चालू होते. मग मला डाऊट आला ह्याची गरज आहे का. मी एक्सपर्ट आहे हार्टचा, फिजिशियनला मी रेफर केलं, बाबा ही सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा. न्यूरोला रेफर केलं, बाबा तुम्ही बघा पुढं काय करायचं. रिलेटिव्हला सांगितलं की काही असू दे, व्हेंटिलेटर असले की 10-20,000 रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे, तुम्हाला काय करायचं. तर काहीच बोललं नाही मला. ठीक आहे सर तुम्ही करा. आणि ज्या माणसांनी पाठवलं ते रिलेटिव्ह त्यांचे होते, ते डॉक्टर आहेत. त्यांनी म्हणले माझ्या बहिणीचा धीर आहे, ते पेशंट त्याचे वडील आहेत. मग मी त्यांना मला म्हणले सर जरा कन्सेशन. म्हणलं सर तुम्हाला माहीत आहे आपण सगळं करू. आता आलाय मी, आता त्याला बोलून निघालोय व्हिजिटला, मी संध्याकाळी ना त्याला बोलतो. मग मला फोन आला, त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे. मग नंतर काहीतरी भरले. मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहे. म्हणलं ठीक आहे मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा जे काय. एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन, मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला. आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतोय. आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. आता मी समजू शकतो एखादा पेशंट 15-20 दिवस राहिलाय, 2-4 लाख रुपये तर भरलंय, पेशंट नीट होईना, आम्ही त्याला काही जबरदस्ती केली किंवा योजनेत बसताना बसवलं नाही, असं काय झाल्यावर आम्ही थोडंफार समजू. जो 8-10 तास 15 तास राहिलेला पेशंट आहे, काही डॉक्टरशी न बोलता डिस्चार्ज घेऊन मग व्हिडिओ व्हायरल करतो. एखादा रात्री साहेबांना 4 वाजता फोन करून सांगतो, ते सुद्धा डिस्चार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला प्रॉब्लेम झाला, जावा तिकडं. आता इंटेन्शन काय त्याचं मला माहित नाही.